मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक प्रभारी संजय कुटे यांच्या चर्चेनंतर आमदार रवी राणा यांनी आखलेल्या चाणक्य निर्मितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार गटाला जबर धक्का बसला आहे। चिखलदऱ्याचे 3 वेळचे नगराध्यक्ष आणि प्रभावी नेते राजेंद्र सिंग सोमवंशी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गटातील 15 नगरसेवकांसह अमरावतीच्या भाजपा नेत्या आणि स्टार प्रचारक माननीय खासदार नवनीत राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी जाहीर प्रवेश केला। नवनीत राणांनी सर्वांचे भाजप दुपट्टा देऊन स्वागत केले, तर आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पार्टीतर्फे विशेष सन्मान केला। चिखलदऱ्यासह नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीआधी झालेल्या या प्रवेशामुळे भाजपाला मोठं बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे। नवनीत राणांनी सांगितले की चिखलदऱ्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा निधी मिळवण्याचा संकल्प आम्ही केला आहे। या निर्णयाचा थेट फटका अमरावतीतील अजित पवार गट आणि विशेषतः विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांच्या गटाला बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार आहे। राजेंद्र सिंग सोमवंशी यांचा भाजप प्रवेश म्हणजे चिखलदऱ्यातील एक मजबूत मतदार गट आता भाजपाच्या बाजूने वळल्याचे स्पष्ट संकेत भाजपा नेत्या नवनीत राणांचे मत आहे। या निवडणुकीत भाजपाचा एकतर्फी विजय निश्चित आहे। विदर्भ सिटी न्यूज अमरावती। मला असं वाटतं की भाजपमध्ये इन्कमिंग म्हणण्यापेक्षा जेही लोक गेल्या किती वर्ष काम करत आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की सर क्षेत्राचा विकास करायचा आहे। वर जर मोदीजी एज ए प्राईम मिनिस्टर आहे, राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहे भारतीय जनता पार्टीचे आहे, आणि चिखलदरासारखा जो पर्यटन स्थळ आहे आणि जेही लोक एवढे वर्ष नेते म्हणून तिथे काम करत होते त्यांना माहित आहे की आपण सत्तेसोबत राहिलो, आपले लोकांना जर पुढे आणायचं आहे तर आम्हाला त्याच पक्षासोबत जावं लागेल। आणि नेतृत्व ज्याला आपण पाहतो आहे की चाणक्य म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देवेंद्र फडणवीसजी ज्या पद्धतीने काम करताय त्यांच्यासोबत राहून आमच्या चिखलदऱ्याचा मेल घात म्हटल्यानंतर आम्हाला पर्सनली असं वाटतं की आमचा परिवार, आमचं क्षेत्र हा मोठा झाला पाहिजे। आमचे दादा गेल्या 15 वर्षापासून नगराध्यक्ष म्हणून तिथे काम करत होते आणि आज आम्हालाही चांगलं वाटतोय की सगळे मिळून आम्ही जे विकास करायचा आहे त्याकरिता खूप चांगला निर्णय आम्ही स्वागत केला, त्यांचं प्रवेश करून घेतला आणि त्यांचं मनापासून अभिनंदन केलं। सिनियर लोकांचा जे वेळ त्यांनी राजकारणामध्ये दिला त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा करून लोकांना फायदा कसा होईल त्याबद्दल त्यांनी निर्णय घेतला पाहिजे। आणि आज जे निर्णय त्यांनी घेतला प्रवेश करण्याचा तर मला वाटते तो नेते लोकांच्या हिताचा आहे। नेते कोण आहे, कसे आहे, कोणासोबत होते हा दृष्टी ना ठेवताना आजची जी परिस्थिती आणि जे विकास आहे त्यामुळे आज आमचे दादाचं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केलं आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचं रिफ्लेक्शन हा चिखलदराच्या विकासच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये दिसत। मी भारतीय जनता पार्टीची आहे आणि मी भारतीय जनता पार्टीबद्दल जे प्रश्न आपले राहिले मी भारतीय जनता पार्टीच्या प्रश्नाला उत्तर देईल। धन्यवाद। मी दुसऱ्या पक्षाचं मी काय बोलले चला